गुणत्रय विभेदेन मूर्तित्रयमुपेयुषे त्रयीभूये त्रिनेत्राय त्रिलोकी पतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाश्विदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरकप्रभृतिभ्यो नमो नमः। पातञ्जलमहाभाष्य चरकप्रतिसंस्कृतैः मनोवाक्कायदोषाणां हर्त्रे हि पतये नमः। नरदत्तगुरुदिष्ट चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका सभ्याः सद्गुरुवाक्सुधा श्रुतिपरि पीतश्रुतीनस्मिवो नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधिस्तृप्यति व्याख्याभासरसप्रकाशनमिदं त्वस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं धीयताम्। नमस्कार, सुस्वागतम। आज इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 31 डिसेंबर। शरीरस्थानातला 6वा अध्याय आपण अभ्यास करत आहोत। काल आपण 4 सूत्र पाहिली। शरीराची व्याख्या पाहिली की तत्र शरीरम नाम चेतनाधिष्ठानभूतं पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही ही शरीराची व्याख्या आहे। जे चेतनेचं अधिष्ठान आहे, पंचमहाभूत आमच्या पासून बनलेल्या अनेक भावपदार्थांचा समुदाय आहे आणि या सर्वांचा समयोग ज्या ठिकाणी आहे त्याला शरीर असं म्हणतात। हे आपण पाहिलं, टीकाही पाहिली आणि वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते पदार्थ ह्या शरीरामध्ये वेगवेगळे कार्य करत असतात। एकाच वेळेला त्यांनी दुधाचं उदाहरण दिले की दूध हे कफवर्धन करतं एकाच वेळेला, त्याच वेळेला ते वातशमनाचं पण कार्य करतं। जसं गोमूत्र, त्याचप्रमाणे गोमूत्र सुद्धा जरी दिसायला द्रव असलं तर ते कफवर्धक नाही, तर ते कफक नाही, कारण त्याच्यामध्ये तीक्ष्ण उष्ण असे पदार्थ आहेत। आणि ह्या सगळ्या जे काही सृष्टीतले भावपदार्थ आहेत, शरीरातले भावपदार्थ आहेत, ह्या सगळ्यांना शरीरामधले धातू सम ठेवणं, समता राखणं याचं कार्य करत असतात हे सर्व गोष्टी। आणि हे आपण काल पाहिलं। आज आपल्याला 6वं सूत्र बघायचं आहे। काल आपण हे पाहिलं की योगपद्येन तू विरोधीनां धातूनां वृद्धिरासो भवतः यदि अस्य धातोः वृद्धिकरं तत्ततः विपरीत गुणस्य धातोः प्रत्यवायकरं संपद्यते। तर एकच द्रव्य एकाच वेळेला एका धातूची वाढ करतो तर दुसऱ्या धातूला कमी करण्याचं पण काम करतं, हे आपण पाहिलं। आणि उद्देश काय, तर धातुसाम्य प्रस्थापित करणं, हे हा उद्देश आहे। आणि तेच वैद्याचं पण कार्य
धातुसाम्य प्रस्थापित करणं हेच आहे. तदेव तस्मात् भेषजम सम्यक अवचार्यमाणं युगपत् न्यूनातिरिक्तानां धातूनां साम्यकरं भवति, अधिकम अपकर्षति, न्यूनम आप्याययति. तर शरीराची गरज काय आहे हे समजून शरीराची गरज काय आहे हे समजून ही द्रव्य सुद्धा कार्य करत असतात. औषध म्हणून योग्य जर औषध वापरलं तर ते एकाच वेळेला जे न्यून धातू आहेत, कमी धातू आहेत, त्यांना साम्य करतात, म्हणजे जे न्यून आहेत त्यांना वाढवतात आणि अधिकाला आहे अधिक जे वाढलेले आहेत त्यांना कमी करतात. उपपादितम योगपद्येन धातूनां वृद्धिरासगमनम उपसंहरणाः तदेव इति सम्यक उपचर्यमाणमित्यनेन उचित मात्रादि प्रयोगम. तर योग्य मात्रेत जर औषध वापरलं तर ते योग्य कार्य करतं. तथा धातुसाम्य अवधी भेषज प्रयोगम च दर्शयति मात्रादि विगुणम. तर योग्य मात्रेमध्ये औषध वापरलं तर ते योग्य कार्य करतं. ही भेषजम न सोचितां क्रियां करोति यथा वृद्धस्य कफस्य क्षीणस्य च पित्तस्य क्षयवृद्धिभां साम्यार्थं यद उपयुज्यते कट्वादि तत् साम्यापत्यात् उत्तरकालम उपयुज्यमानं पित्तवृद्ध्या कफक्षयेन च पुनर्वैषम्यम आवहति. त्यामुळे एकदा साम्य अवस्था प्रस्थापित केल्यानंतर परत औषध ते वापरलं गेलं तर त्याचे पुढे पुढे उपद्रवही होऊ शकतात. हे सांगितलंय की कटू इत्यादी जी द्रव्य आहेत एकदा कफात समान केल्यानंतर परतही ते जर वापरलं तर पुढे मात्र पित्तवृद्धी करून कफाचा क्षय करतं आणि वैषम्य निर्माण करतं. म्हणून तस्मात् एतत् दोषव्यावृत्त्यर्थं सम्यक उपचार्यमाणं इति कृत. म्हणून औषधाचा योग्य वापर केला पाहिजे, योग्य मात्रेत उपचार केला पाहिजे आणि योग्य काल उपयोगी केला, अवधी किती वेळ औषध वापरायचं तेही नीट ठरवलं पाहिजे. ननु पूर्वम उत्तम भेषजेन हॅलो असं आहे का? बरं, यू आर शेअरिंग म्हटलंय ना मला. हा हो का? बरं बरं, हो ठीक. हा बघतो. हा ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, आता येतोय सर. आता दिसतं का? बरं, हा आता दिसतं. हो हो. तर योग्य औषध योग्य मात्रेमध्ये आणि योग्य कालपर्यंत वापरलं पाहिजे. तर हे या ठिकाणी सांगितलंय. ननु पूर्वमुक्तम भेषजेन विरोधीनां धातूनां वृद्धिरासो भवतः उपसंहारेतु धातूनां साम्यकरं भेषजं भवति इति उच्यते. तत्कथं न अर्थभेद इति आशंक्य वृद्धिह्रासकरम् एव धातुसाम्यकरं भवति इति दर्शयन् आहो. अधिकम अपकर्षति न्यूनम आप्यायति इति. तर जे वाढलेलं आहे त्याला कमी करतं आणि जे कमी आहे त्यांना वाढवतं. न्यूनम आप्यायति. एवं भूतच धातुसाम्यकरणं यत्र एव विरोधिनां वृद्धिरासो विद्यते
तत्र एव ज्ञेयं न सर्वत्र तेन यत्र वृद्धिः एव परम दोषाणां न क्षयः कस्यचित् तत्र यथा वृद्धस्य दोषस्य क्षयाधानं मुक्तं न तथा क्षीणस्य वर्धनम इति ज्ञेयम. तर ज्या ठिकाणी वृद्धी करायची आहे दोषांची तिथे वृद्धी केली पाहिजे आणि जिथे क्षय करणं अपेक्षित आहे तिथे क्षय करून धातू साम्य प्रस्थापित करणं हे महत्वाचं आहे. तर तेच द्रव्य जे एकाला वाढवतं आणि दुसऱ्याचा क्षय करतं म्हणून वर सांगितलेले तेच द्रव्य उचित प्रकारे उपयोगात आणले असता न्यून म्हणजे क्षीण किंवा अतिरिक्त म्हणजे वृद्ध धातूंना सम करणारे ठरते, कारण ते वृद्ध धातूंचा क्षय करते तर क्षीण धातूची वृद्धी करते. मरीचाचा उपयोग केला तर वाढलेला कफ कमी होईल तर क्षीण पित्त वर्धमान होईल. हे एक उदाहरण स्वरूप सांगितलं गेलं आहे. औषधी द्रव्याचा योग्य उपयोग होण्यासाठी ते सम्यक मात्रेतच वापरले पाहिजे आणि सम्यक कालापर्यंत वापरलं पाहिजे हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे. एतावद एव हि भैषज्य प्रयोगे फलम इष्टम स्वस्थवृत्थानुष्ठाने यावत् धातूनां साम्य स्यात् स्वस्था हि अपि धातूनां साम्यानुग्रहार्थम एव कुशलाः रसगुणान् आहार विकारांश्च पर्यायेण शांति उपयोक्तुं सात्म्य समाज्ञाताम् एक प्रकार भूयिष्ठांच उपयुञ्जानां तद विपरीतकर समाज्ञातया चेष्टया समम इच्छन्ति कर्तुम्. उक्त धातु साम्यस्य उपादेयता दर्शयितुं भेषज प्रयोगस्य तथा स्वस्थवृत्तानुष्ठानस्य धातु साम्यातिरिक्तं फलं निषेधयन् आह. एतावद एव इति अनेन वक्ष्यमाण धातु साम्यं प्रत्यवमृशति. धातु साम्यात्मको रोग प्रशमो हि भेषज साध्यो न धातु साम्याद अतिरिच्यते तथा सत्तस्य ओजस्कर रसायनेन अपि धातु साम्यमेव विशिष्टम आधीयते. तेन धातु साम्याद अतिरिक्तम आयुर्वेद साध्यम न अस्ति इति भावः. तर आयुर्वेदाला काय करायचंय, धातु साम्य हेच आयुर्वेदाचं साध्य आहे, त्याच्यापेक्षा वेगळं कोणतंही साध्य नाही. द्रव्याकडून सुद्धा त्या द्रव्याने धातु साम्य प्रस्थापित करणं हेच अपेक्षित आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. उक्तम च धातु साम्य क्रिया चोक्ता तंत्रस्य अस्य प्रयोजनम. सूत्रस्थान अध्याय 1 मध्ये सुद्धा सांगितलंय की धातु साम्य क्रिया चोक्ता तंत्रस्य अस्य प्रयोजन. धातु साम्य प्रस्थापित करणं हेच या ग्रंथाचं प्रयोजन आहे, हेच या शास्त्राचं प्रयोजन आहे. ननु स्वस्थे धातु साम्यम सिद्धमेव न च सिद्धम साध्यते तत्कथम स्वस्थवृत्त अनुष्ठाने अपि धातु साम्यमेव फलमिति आह. स्वस्थाः हि अपि इत्यादि साम्यानुग्रहार्थमिति सत एव साम्यस्य परस्पर साम्योत्पादेन परिपालनार्थम रसाः मधुरादयः गुणाः गुरुवादयः. मधुर इत्यादी रस, गुण म्हणजे गुरु इत्यादी गुण सांगितलं. गुरु मंद हिमस्मी दश्लेष्म ताम्र मृदू स्थिराः गुणाः ससूक्ष्म विशदाः विशंती सविपर्ययाः. तर पूर्वादी गुण जे 20 सांगितले ते. नंतर आहार विकाराः आद्य खाद्य लेह्य पेय रूप यवागु आदयः. आहार
नंतर पर्यायेण उचितेन क्रमेण सच क्रमः यथा मधुरम उपयुज्य. तर पर्याय क्रमाने सगळं आहार घेतला पाहिजे हे इथं सांगितलेलं आहे. आणि जे स्वस्थ आहेत त्यांचं साम्य अनुग्रह, स्वस्थ व्यक्तीमधलं धातुसाम्य कायम ठेवणं हे सुद्धा औषधाने कार्य करायचं असतं, हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे रोगी आहेत त्या रोग्यांमध्ये वाढलेले जे दोष आहेत ते कमी करायचे आणि कमी असलेले दोष वाढवायचे. तर या ठिकाणी स्वस्थाही अपि इत्यादी साम्यानुग्रहार्थमिति सएव साम्यस्य परस्पर साम्योत्पादेन परिपालनार्थम रसाः मधुरादयः गुणाः गुरुवादयः आहार विकाराः आद्य खाद्य लेह्य पेय रूपाः यवागु आदयः यवागु इत्यादी पदार्थ जे नंतर पर्यायेण उचितेन क्रमेण सच क्रमः यथा धातुः यथा मधुरम उपयुज्य तज्जन्य कफवृद्ध्य प्रतिबंधार्थम कटवादी उपयोज्यम इति इत्यादी रसक्रमः. तर पहिल्यांदा मधुर रस घ्यायचा आणि या मधुर रसाने जो कफ वाढतो तो कमी करण्यासाठी कटू इत्यादी रसांचा वापर करायचा. हा आहारामधला रस वापरण्याचा क्रम आहे. तथा गुरुम उपसृज्य तत्कार्य प्रतिबंधार्थम लघु उपयोगः इति एवं प्रकारो गुणानाम उपयोग क्रमः. गुणाच्या दृष्टीनं विचार केला द्रव्यांचा तर पहिल्यांदा गुरुद्रव्य आणि गुरुद्रव्याने जे काही शरीरामध्ये जडत्व उत्पन्न होतं ते कमी करण्यासाठी त्यानंतर लघुद्रव्यांचा वापर करावा असा गुणयुक्त द्रव्यांचा वापर करण्याचा क्रम आहे. आहार विकारेषु अपि खाद्यान उपयुज्य तत्कार्य पेया. तर आहारामध्ये सुद्धा खाद्य म्हणजे जे चावून खाण्याचे जे पदार्थ आहेत ते अगोदर खायचे आहेत आणि नंतर पिण्याचे पदार्थ प्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हा क्रम आहे. गुणशब्देन च रसा अपि प्राप्यन्ते. तर गुणामधून रस अर्थात रसयुक्त गुणयुक्त द्रव्य तथापि रसाः प्राधान्यात पृथक्युक्ताः. तर रस हे प्रधान आहेत त्यामुळे तिथं वेगळं सांगितलं. सात्म्य समाज्ञातानां ज्ञानानीति रसगुणान नित्यस्य तथा आहार विकारांश्च चैत्यस्य विशेषणम. ते विशेषण आहे सात्म्य समाज्ञात. सात्म्याच ते अभ्यासेन तथा समत्वेन स्वाभाविक पथ्येन आज्ञाता इति सत्य समाज्ञाता. समशब्देन ही अत्र पथ्यम उच्यते. सम द्रव्य म्हणजे पथ्यकर द्रव्य असं या ठिकाणी अर्थ आहे. किंवा सर्वदा किंवा नेहमी वापरासाठी जी द्रव्य ती पथ्यकर द्रव्य आहे. सात्म्यत्वेन समाज्ञाता सात्म्य समाज्ञाता तेन असात्म्यानां रसादीनां उपयोगम एव प्रतिक्षिपती. तर जे सात्म्य आहेत ते पदार्थांचा वापर करावा, असात्म्याचा वापर करू नये असं पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. अत्र तावद रसादयः पर्यायीणी उपयुज्यन्ते तत्र साधु यत्तु एक प्रकारा एव रसादयः कुतश्चिद हेतोः अभ्यस्यते एक प्रकार भूयिष्ठ तद उपयोगेन अधीयमान वैषम्यम शरीरम समम समधातुम कर्तुम इच्छन्ति. एतद उदाहरणं यथा मधुर प्रकार भूयिष्ठम यः आहार प्रकारम उपयुक्ते तस्य मधुर समान कफादि वृद्धिम आशंक्य कफादि कर्मक्षयी करी या व्यायामादि चेष्टा तथा साम्यम अधीयते. तर एक रसाचा आहार केल्यानंतर त्या रसामुळे शरीरातले ते भाव वाढतात. उदाहरणार्थ मधुर
भूयिष्ठ मधुर रसयुक्त पदार्थ आहार जर घेतले तर त्यांनी कफवृद्धी होते आणि मग अशा वेळेला कफ क्षय करणारा व्यायाम इत्यादी करणं अपेक्षित आहे आणि तसं केलं तर शरीरामध्ये साम्य स्थापन होतं. तथा साम्यम आधी येते किंवा तद विपरीत करी तथा समत्वेन च अज्ञाता या चेष्टाचा तद विपरीत कर समात्म्यता तेन क्रियमाण अतियोगादी निषेधयती. तर या ठिकाणी धातुसाम्य प्रस्थापित करणं आणि त्यासाठी आहार विहार यांचाही वापर करायचा हे सांगितलेलं आहे. तर धातुसाम्याचं महत्व या ठिकाणी सांगितलंय की औषधी प्रयोग करताना आणि स्वस्थवृत्त पालनासाठी सुद्धा धातूंचं साम्य टिकून राहावं ह्याच फलाची इच्छा केली जाते. कुशल आणि स्वस्थ मनुष्यही त्याच्या शरीरातील धातू समस्थितीत राहावे यासाठी सात्म्य समाज्ञान म्हणजे स्वाभाविकतः पथ्य म्हणून माहीत असलेले पदार्थ त्याला समाज्ञात पदार्थ मधुरादी रस व त्यांचे गुरु इत्यादी गुण पाहून अनेक प्रकारच्या आहार द्रव्यांचा पर्याय क्रमाने उपयोग करीत असतो. काही लोक केवळ एकरसयुक्त आहाराचे अधिक सेवन केल्याने वाढणारा शरीर धातू कमी करण्यासाठी त्याच्या विपरीत कर्माची शरीर चेष्टा म्हणजे व्यायाम करून शरीरातील धातूंचे साम्य टिकवून ठेवतात. तर धातू साम्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व रसाभ्यास असणे उचित आहे, पण एकाच रसाचा अधिक वापर झाला तर किमान तत्विरोधी शरीर चेष्टा आवश्यक ठरतात. मधुर रसाच्या अतिसेवनाने होणारी कफवृद्धी व्यायाम करून टाळता येते आणि हे शक्य नसेल तर एकाच प्रकारचा आहार घेणे हे निषिद्ध आहे. यासाठी सर्व रसाभ्यासो बलकराणाम एकरसाभ्यासो दौर्बल्यकराणाम असे चरकाने सूत्रस्थानामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून एकाच रसाचा वापर करू नये. वेगवेगळ्या रसांचा षड्रसात्मक आहार घेतला सर्व रसांचा घेतला तर धातू साम्य आपोआपच प्रस्थापित होतं हे या ठिकाणी सांगितलं. नंतर मग एकाच रसाचा जर घेतला तर धातू साम्य प्रस्थापित करण्यासाठी व्यायाम आदी क्रियांचा उपयोग करावा लागतो. देश काल आत्म गुण विपरीतानां हि कर्मणाम आहार विकाराणाम च क्रिया उपयोग सम्यक सर्व अतियोग संधारणम असंधारणम उदीरणानां च गतिमतां सागसानां च वर्जनम स्वस्थवृत्तम एतावद् धातूनां साम्यानुग्रहार्थम उपदिश्यते. तर स्वस्थवृत्त या ठिकाणी सांगितले की काय धातू साम्य प्रस्थापित करण्यासाठी नेहमी आपण काय केलं पाहिजे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की देश काल आत्म गुण विपरीतानां हि कर्मणाम आहार विकारांच क्रिया उपयोग हा. तर आपला आहार विहार हा देश विरुद्ध काल विरुद्ध नंतर अशा पद्धतीचा आहार विहार आणि कर्म केली त्याप्रमाणे कर्म करणं हे महत्वाचं. त्याप्रमाणे सर्व अतियोग संधारणम अतियोग हा टाळला पाहिजे आणि अयोग हा पण टाळला पाहिजे. नंतर वेग विधारण टाळलं पाहिजे आणि साहस वर्ज केलं पाहिजे. आणि हे जर केलं तर व्यक्ती स्वस्थ राहू शकते हे सांगितलेलं आहे. स्वस्थवृत्तम समासेन थोडक्यात स्वस्थवृत्त सांगितलं की देशादिभी गुणशब्द हा संबंध आहे. गुणशब्द जो आहे तो देशगुण विरुद्ध अशा पद्धतीने कालगुण विरुद्ध आत्मगुण विपरीत असा शब्द जोडायचा आहे. आत्मशब्देन इह शरीरम उच्यते.
आत्म याचा अर्थ इथं शरीर असा घ्यायचा आहे. देश विपरीतम कर्म, देशाच्या विपरीत कर्म म्हणजे मरव स्वप्न हा. कालविपरीतम कर्म यथा वसंते व्यायाम हा, वसंत ऋतूमध्ये व्यायाम करणं हे कालविपरीत कर्म आहे. त्यामुळे वसंतामध्ये जो वाढलेला कफ आहे तो कमी व्हायला मदत होते. आत्मविपरीतम कर्म यथा स्थूल शरीरे व्यायाम जागरणादी. तर आत्म म्हणजे शरीराचं विपरीत कर्म करायचं. उदाहरणार्थ स्थूल शरीर असेल तर त्या व्यक्तीने व्यायाम आणि जागरण केलं तर त्याचं स्थूल शरीर कमी होऊ शकतं. एवं आहार प्रभेदाश्च देशकालादि विपरीताः उन्नेयाः. त्यातून म्हणा आहार सुद्धा देश आणि काल यांच्या विपरीत वापरावेत म्हणजे त्यांनी धातुसाम्य प्रस्थापित करता येतं. कर्मणाम क्रिया आहार विकाराणांच उपयोगः इति यथासंख्यम योजनीयम. सम्यगिति क्रियया उपयोगेन च समम ज्ञेयम. अतिक्रांतो योगम अतियोगो मिथ्यातियोग रूपो ज्ञेय. अतियोग मिथ्यायोग हे सगळे आणि अयोग हे टाळले पाहिजेत सर्व द्रव्यांबद्दलचे. तेन सर्वेषां कालबुद्धी इंद्रियार्थां मिथ्यायोगादीनां वर्जनम सर्व अतियोग संधारणम. तर म्हणून हे काल बुद्धी इंद्रियांचे विषय यांचा अयोग मिथ्यायोग आणि अतियोग हा टाळला पाहिजे. कालमिथ्यायोगादेयस्तु दुष्परिहारस्य प्रतिक्रिया एव वर्जनम. कालमिथ्यायोग हा अतिशय दुष्परिहार्य आहे पण त्याची पण चिकित्सा करून आपल्याला तो मिथ्यायोगाचा जो काही परिणाम आहे तो टाळता येतो. गतिमतामिती पुरुषादीनाम बहिर्गमनशीलानाम. तर पुरुष मन जो शरीराच्या बाहेर चाललेला आहे त्याला बाहेर जाऊ देणं अपेक्षित आहे, त्याचा वेग विधारण करू नये. साहसानाम अयथा बलमारंभादीनाम. साहस म्हणजे काय, आपल्या शक्तीपेक्षा एखादं कार्य जास्त करणं त्याला साहस म्हणतात. आणि असं साहस आपल्या शक्तीपेक्षा जास्त कोणतंही कार्य करू नये हे या ठिकाणी सांगितलंय. हे सगळं स्वस्थ वृत्त, स्वस्थ व्यक्तीने कसं वागावं हे थोडक्यात या ठिकाणी सांगितलेलं आहे. धातुसाम्य जे आहे शरीरामधलं ते टिकवण्यासाठी कसं वागावं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की देशविपरीत, कालविपरीत आणि आत्मविपरीत कर्म आणि आहार यांचा सम्यक उपयोग, सर्व प्रकारचे अयोग अतियोग आणि मिथ्यायोग टाळणे, उदीरित वेगांचे विधारण न करणे, आपल्या शक्तीपेक्षा अधिक कार्य न करणे हे सर्व धातूंची समस्थिती राखण्यासाठी उपयोगी पडतात. आणि असा उपदेश स्वस्थ वृत्तामध्ये केला जातो. या ठिकाणी देश काल आणि आत्मगुण विपरीत कर्माचा वापर करावा असे सांगितले आहे. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशामध्ये अधिक झोप घ्यावी. मरु प्रदेशे स्वप्न हा म्हटलं ना, मरऊ स्वप्न हा. वसंत ऋतूमध्ये व्यायाम करावा. स्थूल शरीर व्यक्तीने व्यायाम जागरण इत्यादी कर्मे करावी. ही अनुक्रमे देशविपरीत, कालविपरीत आणि आत्मविपरीत कर्माची उदाहरणं सांगितलेली आहेत. धातवः पुनः शारीराः समानगुणैः समानगुणभूयिष्ठैः वा अपि आहार विकारैः अभ्यस्यमानैः वृद्धिं प्राप्नुवन्ति. ह्रासं तु विपरीतगुणैः विपरीतगुणभूयिष्ठैः वा अपि आहारैः अभ्यस्यमानैः. इथे सामान्य विशेष सिद्धांत परत सांगितलेला आहे की हे शरीरातले जे धातू आहेत ते समान गुणाच्या आणि समान गुण भूयिष्ठ अशा आहार विहार इत्यादी गोष्टींनी वाढतात आणि त्याच्या विपरीत गुणाचा
आहार आणि विहार इत्यादी गोष्टींनी ते कमी होतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अथ रसादी धातूनाम वृद्धिरास उक्तौ यादृशम यादृशाभ्याम आहाराभ्याम क्रियेते तद्दर्शयितुमाह धातवः इत्यादी शारीरा इति पदेन आध्यात्मिकान बुद्ध्यादीन विवच्छिन्नती. तर इथे शारीरिक पदार्थांचं वर्णन केलेलं आहे. तर म्हणून आत्मिक जे गोष्टी आहेत बुद्धी इत्यादी त्यांचा इथे संबंध नाही. यतः न बुद्ध्यादयः समान गुणाद वर्धन्ते. समान गुणाद वाढसंती. बुद्धी जी गोष्ट आहे ती समान गुणांनी वाढत नाही आणि असमान गुणांनी कमीही होत नाही. समाना एव परम गुणाः यस्य तत्समान गुणम यथा मांसम मांसस्य. मांसाने मांसाची वाढ होते. समान गुण भूयिष्ठम यद अल्पसमान गुणम यथा शुक्रस्य क्षीरम. आता दूध हे अगदी शुक्र समान नाही तर समान गुण भूयिष्ठ आहे. शुक्राचा आणि दुधाचा विचार केला तर शुक्र समान गुण भूयिष्ठ आहे. म्हणजे क्षीरामध्ये शुक्राचे बरेचसे गुण आहेत म्हणून त्याला समान गुण भूयिष्ठ असं म्हटलेलं आहे. दूध हे शुक्राच्या बाबतीत. तर समान म्हणजे अगदी सेम आणि समान गुण भूयिष्ठ म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यासारखी गुण असलेलं. तर इथे दुध आणि शुक्र तर दूध हे शुक्र समान गुण भूयिष्ठ आहे. मात्र मांस हे मांस समान आहे. समान गुण भूयिष्ठ समानच आहे. समान गुणम आहे मांस. क्षीरस्य अतिद्रवत्वात शुक्रे अल्पसमान गुणम. बर दुधामध्ये का बरं शुक्रापेक्षा कमी गुण आहेत तर दूध हे थोडं द्रव आहे त्यामुळे शुक्रापेक्षा कमी गुण त्यामध्ये आहेत असं म्हटलेलं आहे. अभ्यस्यमान ही इति अनेन सकृत उपयोगात बुद्धिम रासम च निषदयती. तर अभ्यस्यमान म्हणजे नेहमी ह्या द्रव्यांचा वापर केला पाहिजे. एकाच वेळेला दूध पिलं म्हणजे शुक्र वाढेल असं नाहीये. तर अभ्यस्यमान ही येतेन सकृत उपयोगात बुद्धिम रासमच्या निषेध. एकदाच वापर केला म्हणून ते होत नाही तर त्याचा निरंतर कायम वापर पुन्हा पुन्हा वापर केला तर वृद्धी किंवा क्षय होते. एकदाच दूध घेतलं म्हणजे शुक्र वाढेल असं नाही. ते रोज नित्य सेवनात दूध असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचा क्षय सुद्धा एखाद्या गोष्टीने करायचा असेल तरी सुद्धा एकदा घेऊन होणार नाही तर ते सुद्धा पुन्हा पुन्हा घेतलं पाहिजे तर वृद्धी किंवा ह्रास जो अपेक्षित आहे तो होत राहतो. एकदाच गोष्ट करून उपयोग नाही असं सांगितलेलं आहे. विपरीता एव परम गुण हा यस्य तद विपरीत गुण. विरुद्ध गुण जे आहेत त्याला विपरीत गुण असं म्हटलेलं आहे. अल्पसमान गुणम तू विपरीत गुण भूयिष्ठम. तर विपरीत गुण भूयिष्ठ जसं समान गुण भूयिष्ठ सांगितलं की थोडे असे विपरीत जे गुण असतील त्याला आणि अधिक विपरीत गुण असेल तर विपरीत गुण म्हणजे खूप विपरीत गुण असतील आणि थोडे विपरीत गुण त्यामध्ये असतील तर त्याला विपरीत गुण भूयिष्ठ असं म्हटलेलं आहे. त्यातल्या त्यात तर अशा पद्धतीचं समान गुण भूयिष्ठ आणि विपरीत गुण भूयिष्ठ हे पदार्थ सांगितलं या ठिकाणी. आणि वृद्धी आणि ऱ्हासासाठी निरंतर उपयोग महत्वाचा आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. सामान्य विषय सिद्धांतच परत इथे सांगितलेला आहे. तर शरीर धातू म्हणजे रसरक्तादी हे समान गुणाच्या किंवा समान गुण भूयिष्ठ अशा आहार भेदांच्या निरंतर म्हणजे सतत अभ्यास करीत राहिल्याने वाढतात. आणि या उलट शारीरिक धातूंच्या विपरीत वा विपरीत गुणभूयिष्ठ आहार भेदांचा सतत अभ्यास करीत राहिल्याने त्यांचा ऱ्हास होतो. सर्वदा सर्व भावानां सामान्यं वृद्धी कारणं ऱ्हास हेतु विशेषश्च प्रवृत्ती उभयस्तु.
तर हा जो सामान्य विशेष सिद्धांत चरक सूत्रस्थान पहिला अध्यायामध्ये 44व सूत्र आहे, तोच सिद्धांत या ठिकाणी परत थोडक्यात सांगितलेला आहे. आणि एखादी गोष्ट एकदाच करण्याचा काही उपयोग नाही, हे इथं सांगितलेलं आहे. त्यामध्ये सातत्य असणं हे पण महत्वाचं आहे, हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पुढचं सूत्र आहे, तत्र इमे शरीर धातु गुणा संख्या सामर्थ्य करा तद यथा गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध वृक्ष मंद तीक्ष्ण स्थिर सर मृदू कठिन विशद पिच्छिल श्लक्षण खर सूक्ष्म स्थूल सांद्र द्रवाः तेषु ये गुरवः ते गुरुभिः आहार विकार गुणैः अभ्यस्यमानैः आप्यायन्ते लघवः च ह्रसन्ति लघवः तु लघुभिः आप्यायन्ते गुरवश्च ह्रसन्ति एवमेव सर्वधातुगुणानां सामान्य योगात् वृत्तिः विपर्ययात् ह्रासः तस्मात् मांसम आप्यायते मांसेन भूयः भूयस्तरम अन्येभ्यः शरीर धातुभ्यः तथा लोहितम लोहितेन मेदो मेदसा वसा वसया अस्थि तरुण तरुणस्था मज्जा मज्ञया शुक्रम शुक्रेण गर्भ हातु आमगर्भेण. तर समानाने समानाची वृत्ती होती हे सांगितलंय. आणि अथ केते शरीर धातु गुणाः ये भेषज गुणैः समान असमाना वा उच्यन्ते इति आह. शरीर धातु गुणाः इति विशेषणे न अप्रस्तुत्वेन अभिधेय आत्मगुणान वृद्ध्यादीन निरस्यती. तर शरीर धातु गुणाचा इथे विचार केलेला आहे. आत्म्याची बुद्धी वगैरे इत्यादी गोष्टींचा इथे विचार केलेला नाही. शरीरातले जे काही धातूंचे गुण आहेत, गुरु लघु शीत, त्यांचा वापर विचार इथे केलेला आहे. आत्म्याचे काही बुद्धी इत्यादी गुणाचा इथे विचार केलेला नाही. आणि परादयस्तु यद्यपि शरीर धातु गुणाः भवन्ति तथापि ते वृद्धिं ह्रासं च प्रत्यं अतिप्रयोजनात्वात् इह अनुक्ताः. तर परादी गुण जे आहेत ते नाही, इथे फक्त गुरुवादी गुणांचा इथे उल्लेख केलेला आहे. रसः तु प्रधानत्वेन प्रकरणांतरोक्तम एव इति न इह उक्तः. रसाबद्दलचं खूप वर्णन झालं, त्यामुळे तिथं वर्णन नाही केलं, फक्त गुणांचा इथे विचार केलाय. स्पर्शः तु शीतोष्ण संगृहिता एव. शीत उष्ण याच्यामधून स्पर्शाचा आलेला आहे. शब्दरूप गंधाः तु परादिवत वृद्धेउ ह्रासे च न अतिप्रयोजना इति न उक्ताः. संख्या ज्ञानं गणना वा तत्र सामर्थ्यं कुर्वन्ति इति संख्या सामर्थ्यकराः एते हि गुरुवादयो ज्ञाताः विंशतिर्गुरुवादयो भवन्ति इति यज्ञानं संख्या सामर्थ्य रूपं तत् कुर्वन्ति. परस्पर विपर्ययात्मकान् द्वन्द्वान् दशगुणान् दर्शयित्वा तेषां द्रव्य संबंधानां शृंगग्राहिकया कर्म आह तेषु इत्यादि. लघवः च रसन्ति इति छेदः. शेषशीतादि गुणानां वृद्धिम् अतिदेशेन आह एवम् इत्यादि.
सामान्य योगादिति समानैः एकरूपार्थ योगात् तच्च सामान्यं सर्वथा समानगुण जाति रूपं भवति यथा पोष्य पोषकयोः मांसयोः क्वचिच्च विजातीय अपि गुणाः एव पोष्य पोषक वृत्तयो भवन्ति यथा क्षीर शुक्रयोः तत्र अत्यर्थ बुद्धि कर्तृत्वेन प्रथमं जातिरूपमेव सामान्यं सर्वगुण सामान्य युक्तम उदाहरति तस्माद् इत्यादि भूयस्थरम अन्येभ्यः इत्यनेन मांसेन समान गुण भूयिष्ठतया रक्तादि वृद्धि क्रियते भूयसी तु सर्वथा सामान्य योगात् मांसस्य वृद्धिः क्रियते इति दर्शयति लोहितं लोहितेन एवं आदौ भूयस्थरम अन्येभ्यः इति अनुवर्तनीयं गर्भः तु आमगर्भेण इत्यत्र आमगर्भेण अंडादिरूपेण समुदितानां मांसादीनां सम्यक निष्पन्नानां च वृद्धिः उच्यते। तर गुरुवादी गुणांची वृद्धी कशी होते त्यासाठी गुणयुक्त द्रव्य आणि गुणभूयिष्ठ द्रव्यांचा वापर करावा लागतो हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर शरीरातले जे काही धातू आहेत त्यांचे काय कोणते गुण आहेत त्याला शारीरिक गुण असं पण म्हणतात। ते शारीरिक धातूंच्या गुणांची वृद्धी आणि ह्रास करण्यासाठी समजून घेतले पाहिजेत। ते कोणते तर गुरु लघु शीत उष्ण स्निग्ध रुक्ष मंद तीक्ष्ण स्थिर सर मृदू कठीण विशद पिच्छिल श्लक्षण खर सूक्ष्म स्थूल सांद्र द्रव हे 20 गुण आहेत। श्लोकामध्ये पण सांगितले की गुरु मंद हिम स्निग्ध श्लक्षण सांद्र मृदू स्थिराः गुणाः सूक्ष्म विशदाः विंशतिः स विपर्ययाः। तर हे गुरुवादी गुण हे शारीरिक गुण आहेत हे महत्वाचं आहे। आणि या गुणांपैकी जो गुरु गुणयुक्त आहाराचे निरंतर सेवन करतो त्याच्या शरीरात गुरु गुणयुक्त धातूंचे आप्यायन होते म्हणजे वाढतात। गुरु गुणयुक्त पदार्थ खाल्ले तर गुरु गुण वाढतो असं शरीरातला म्हणजेच ते धातू वाढतात। याच्या विपरीत जे लघुगुणाचे धातू असतात त्यांचा क्षय होतो। लघु शारीरिक गुणांचे धातू लघु आहार विहारांनी पुष्ट होतात। तर याचमुळे गुरु शारीरिक धातूंचा ऱ्हास होतो। तर गुरुमुळे गुरु पदार्थ वाढतात आणि लघु कमी होतात आणि लघु घेतले तर लघु जे काही भाव पदार्थ शरीर ते वाढतात आणि गुरु भाव पदार्थ कमी होतात। या प्रकारे सर्व धातू समान गुण संयोगाने वाढतात आणि गुण विपरीत संयोगाने क्षीण होतात कमी होतात। यामुळे मांसाशन करणाऱ्या व्यक्तीमध्ये मांसवृद्धी अधिक प्रमाणात होते। त्याचप्रमाणे रक्त सेवनाने रक्तवृद्धी होते, मेद सेवनाने मेदोधातूची वृद्धी होते, वसा सेवनाने वसा वृद्धी होते आणि तरुणास्थी सेवनाने तरुणास्थींची वृद्धी होते आणि मज्जा सेवनाने शरीरातली मज्जा वाढते, मज्जा धातू वाढतो आणि शुक्र धातू सेवनाने शुक्रवृद्धी आणि आमगर्भ अंड्याच्या सेवनाने गर्भवृद्धी होते। आयुर्वेदीय मतानुसार एकूण 41 गुण आहेत म्हणजे गुरुवादी परादी आणि आत्मगुण असे एकूण 41 गुण आहेत। तर त्यापैकी गुरुवादी गुणांबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे। आयुर्वेदीय मतानुसार 41 गुण आहेत पण केवळ त्यातील गुरु लघु आदी 20 गुणांचेच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। उरलेल्या परादी गुणांचा धातू वृद्धी क्षयाशी संबंध नाही यासाठी त्याचं विवेचन या ठिकाणी केलेलं नाही। या सूत्रामध्ये द्रव्य सामान्याचे वर्णन करताना शुक्रेण असे सांगितले आहे। चरकाने सुद्धा सूत्रस्थान 25-40 मध्ये नक्र रेतो वृषाणाम असे सांगितलेले दिसतं। आणि हे जरी खरं असलं तरी व्यवहारात कोणत्याही प्राण्याचे शुक्र हे स्वतंत्र मिळणे अशक्यच असते। यासाठी शुक्राऐवजी
शुक्र जिथे उत्पन्न होते त्या वृषणाचा उपयोग वृक्ष म्हणून करता येतो. तर असं शुक्र, साक्षात शुक्र औषधामध्ये वापरता येत नाही, परंतु शुक्र उत्पत्ती करणारा जो वृषण हा जो अवयव आहे त्याला त्याला वापरला केलं होतं. म्हणजे वृक्षवटीमध्ये बकरीत वृषण वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीचं समानाने समानाची वृद्धी करण्यासाठी अ, वेगवेगळ्या औषधी द्रव्यांचा, आहार द्रव्यांचा वापर करता येतो आणि हे शारीरिक गुण हे या आहार विहारांनी वाढू किंवा कमी होऊ शकतात. समानाने समानाची वृद्धी होते आणि विपरीताने ह्रास होतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. यत्र तु एवं लक्षणेन सामान्येन सामान्यवताम् आहार विकाराणाम् असान्निध्यं स्यात् सन्निहितानां वा अपि अयुक्तत्वात् न उपयोगो गृहीत्वात् अन्यस्माद् वा कारणात् सच धातु अभिवर्धयितव्याः स्यात् तस्य ये समानगुणाः स्युः आहार विकाराः असेव्याः च तत्र समानगुणभूयिष्ठानाम् अन्यप्रकृतीनाम् आहारविकाराणाम् उपयोगः स्यात्। तद्यथा शुक्रक्षये क्षीरसर्पिषः उपयोगः न मधुर उपयोगः। तर जिथं समान द्रव्य नाही मिळत त्यावेळेला त्या समान गुण युक्त अशी द्रव्य वापरायची आहेत. उदाहरणार्थ शुक्रक्षय झाला असेल तर दूध तुपाचा वापर करायचा. मधुर स्निग्ध शीत समाख्यातानां च अपरेषाणाम द्रव्याणाम, त्याचप्रमाणे मधुर स्निग्ध शीत गुणाची वेगवेगळी जी द्रव्य असतील ती त्या ठिकाणी वापरावी. मूत्रक्षये पुन्हा इक्षु रस वारुणी मंड द्रव मधुर आम्ल लवण उपक्लेदीनाम. मूत्रक्षय झाला असेल तर मूत्र वाढवणारी जी द्रव्य आहे त्याच्यामध्ये ऊस, वारुणी, मंड, नंतर द्रव पदार्थ, त्याचप्रमाणे मधुर आम्ल लवण असे गुणांची द्रव्य वापरून मूत्रक्षयामध्ये चिकित्सा करता येते आणि मूत्र शरीरातलं वाढवता येतं मूत्राचं प्रमाण. तसंच पुरुष क्षय, पुरुष शरीरामध्ये कमी होत निर्माण होत असेल तर त्यासाठी पुरुष गुणाची द्रव्य, पुरुषाच्या गुणाने समान असलेली जी द्रव्य आहेत त्याच्यामध्ये कुलमाश, माश, कुष्ठ, कुष्क, कुंड, अज, अजमध्य, यव, शाक, धान्य आम्लानाम. तर त्यासाठी उडीद वगैरे जे पदार्थ सांगितले ते पुरुष क्षयामध्ये वापरता येतात. वातक्षये कटुतिक्त कषाय, कटुतिक्त कषाय वृक्ष लघु शीतानाम. वातक्षय झाला असेल तर कटू, तिक्त, कषाय, वृक्ष, लघु आणि शीत गुणयुक्त द्रव्यांचा वापर करायचा आहे. पित्तक्षये, पित्त शरीरातलं कमी झालं असेल तर अम्ल, लवण, कटू, क्षार, उष्ण आणि तीक्ष्ण अशी द्रव्य वापरायची आहेत. अम्ल, लवण, कटू, क्षार, उष्ण, तीक्ष्णानाम. श्लेष्मक्षये स्निग्ध, गुरु, मधुर, सांद्र, पिच्छिलानाम द्रव्याणाम. कफाचा क्षय झाला असेल तर तो वाढवण्यासाठी स्निग्ध, गुरु, मधुर, सांद्र, पिच्छिल द्रव्यांचा वापर करायचा आहे. कर्म अपि यद यस्य धातु वृद्धिकरम तत्तद आसेव्यम. कर्म सुद्धा जे धातू वृद्धी करायचे कर्म करायचं आहे. एवं अन्येषामपि शरीर धातूनां सामान्य विपर्ययाभ्याम वृद्धिरासौ यथा कालम कार्यौ इति सर्व धातूनां एकैकशः अतिदेशतः वृद्धिरासकराणि व्याख्यातानि भवन्ति. तर प्रत्येक धातूचं वृद्धिकर काय आणि ऱ्हासकर काय आहे ते सांगितलं. संप्रती समान गुण भूयिष्ठेन विजातीयेन वृद्धिमाह. तर समान, तर
एकतर जाती साम्य असेल म्हणजे मांसा आणि मांसाची वृद्धी हे जाती साम्यामुळे ही होतेच, परंतु विजातीय सुद्धा द्रव्य असतील आणि समान गुणविशिष्ट असतील तर त्यांचा वापर एक संबंधित द्रव्य वाढवण्यासाठी करता येतो हे सांगितलं. त्याची उदाहरणं दिलेली आहेत की शुक्र धातू वाढवण्यासाठी साक्षात शुक्र द्यायची गरज नाही, तर तुम्ही दूध, तूप, मधुर, स्निग्ध, शीत अशी जी द्रव्य देऊन सुद्धा शुक्र धातू वाढवू शकतो, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवं लक्षणेन इति तुल्य जाती रूपेण उक्तार्थम विवृणोती गृहीत्वाद. आणि असं पण होतं की रक्त प्यायला द्यायचं हे कुणाला आवडत नाही, म्हणजे किळस येते, तर हे सुद्धा टाळण्यासाठी सुद्धा साक्षात ते द्रव्य न देता त्या द्रव्याचे गुण ज्यामध्ये आहेत अशी द्रव्य देणं हे योग्य ठरतं किंवा व्यवहारामध्ये वापरलं जातं. गृहीत अन्यस्माद् वा कारणादि भक्षम भक्षाम आमगर्भ शुक्रादि भक्षण जन्य अधर्मोत्पत्ती हे, तसंच आमगर्भ खाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या अधर्म कारक पण आहेत. तत्र इति अनेन असन्निहितानां घृणया कारणांतरेण च सन्निहितां अपि असेव्यान् प्रत्यवमृशति अन्य प्रकृतीनाम् इति विजातीयानाम् अत्र उदाहरणमाह तद् यथा इत्यादि शुक्रे क्षीणे यदि शुक्रान्तरं न प्राप्यते प्राप्तं वा गुणादिवशाद् अनुपयोज्यं स्यात् तदा समान गुणभूयिष्ठानां क्षीरादीनाम उपयोगः कर्तव्यः. तर शुक्र क्षीण झाला असेल तर दुसरं शुक्र एकतर मिळत नाही आणि जरी मिळालं तर त्याची घृणा येते, त्याचा किळस येते ते आहारामध्ये उपयोग करण्यासाठी. म्हणून शुक्राच्या समान गुण ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत असं दूध इत्यादीचा उपयोग करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच मूत्रादौ अपि घृणादीनां सजातीय प्रयोग विषये समान गुण भूयिष्ठम प्रयोगमाह मूत्र इत्यादी. मूत्राच्या बाबतीत सुद्धा सांगितलं की उसाचा रस वगैरे द्यावा, साक्षात मूत्र देण्याचा प्रयोग करू नये, कारण ते घृणास्पद आहे. मूत्रादौ अपि घृणादीनां सजातीय प्रयोग विषये समान गुण भूयिष्ठ प्रयोगमाह मूत्र इत्यादी. कुष्कुंडम पललादी छत्रिका, ती वनस्पती किंवा एक द्रव्य आहे कुष्कुंड, हे मलवर्धक असं द्रव्य आहे कुष्कुंड. पललादी छत्रिका. अजमध्यम म्हणजे छागांतराधी, म्हणजे बोकडाचं जे अंतराधी म्हणजे मध्य शरीर आहे ते मलवर्धक आहे. द्रव्याणाम उपयोग इति योजना आहारम वृद्धिकरम अभिधाय विहारमपि वृद्धिकरम आह. तर विहार सुद्धा वृद्धिकर आहे, त्यासाठी कर्म शब्देन इह आस्या चिंतादयः अपि गृह्यन्ते. तर वेगवेगळं बसून राहणं किंवा चिंता करणं हे सुद्धा धातू वृद्धी क्षयासाठी, उदाहरणार्थ अतिचिंतन हे धातू क्षय करणार आहे अशा पद्धतीचं, किंवा बसून राहणं हे कफवृद्धी करणार आहे. तर कर्माचा पण उपयोग ह्या धातू वृद्धी किंवा कमी करण्यासाठी उपयोग होतो. कर्म हा तू प्रायः प्रभावादिव वृद्धिकरम भवती इति कृत्वा अत्र समान गुणता परिग्रह न कृतः साक्षात अनुक्तानामपि धातूनाम उक्तन्यायानुसारेण वृद्धिरासम अभिदर्शयति. जे या ठिकाणी सांगितलेलं नाही ते सुद्धा या न्यायाने ते वृद्धी किंवा ऱ्हासकर होऊ शकतं. यथाकालमिती क्रियाकालाम अतिपातेन. तर योग्य काळी या सगळ्या द्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे. उक्तम च प्रकरणम उपसंहरती सर्व इत्यादी एकेकशः इति अनेन
मांसम आप्यायते मांसेन इत्यादीन उत्तम गृह्णाति अतिदेश इति अनेन एवं अन्येषामपि धातूनाम इत्यादी न उत्तम गृह्णाति. तर इथं अतिदेश संप्राप्तीचा वापर करून जे इथं सांगितलेलं नाही त्या ठिकाणी सुद्धा असा विचार करावा असं इथे सुचवलेलं आहे. तर या सूत्रामध्ये द्रव्य सामान्य असणाऱ्या पदार्थाचं वर्णन केलेलं आहे. पण हे पदार्थ मिळण्यास दुर्लभ असतील आणि काही कारणाने उचितही नसतील, तर त्यांची घृणा उत्पन्न झाली असेल किंवा या प्रकारच्या अन्य कारणांनी त्यांचे सेवन करणे शक्य नसेल, तर तसेच तो धातू जितक्या प्रमाणात वाढावा अशी इच्छा असेल तितक्या प्रमाणात वरील आहार द्रव्य सेवन करणे हे सुलभ नसेल, अशा वेळी समान गुण भूयिष्ठ अशा अन्नद्रव्यांचा वापर करावा. उदाहरणार्थ शुक्रक्षीण झाले असताना दूध आणि तुपाचा वापर केला पाहिजे. तसेच मुसळी, शतावरी इत्यादी मधुर, स्निग्ध, शीत गुणयुक्त द्रव्यांचा सुद्धा वापर करावा. हे पदार्थ विजातीय असून सुद्धा शुक्र वृद्धिकर होतात. या प्रकारची अन्य उदाहरणं सुद्धा सांगता येतील. मूत्रक्षय असताना उसाचा रस, वारुणी मंड तसेच अन्य मधुर आम्ल लवण उपक्लेदी म्हणजे क्लेद निर्माण करणाऱ्या द्रव्यांचा प्रयोग केला पाहिजे. पुरुषक्षय असताना कुलमाश म्हणजे अर्धवट शिजवलेले धान्य, त्याला कुलमाश म्हणतात, त्याचप्रमाणे उडीद, कुशकुंड म्हणजे मशरूम म्हणजे हे बुरशीजन्य पदार्थ ज्याला मशरूम ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात ते कुशकुंड. नंतर अजमध्य यव, नंतर पालेभाज्या आणि धान्यामलाचा म्हणजे कांजी, धान्यापासून बनवलेली कांजी यांचा प्रयोग केला पाहिजे. वातक्षय असेल तर कटू, तिक्त, कषाय, वृक्ष, लघु आणि शीतपदार्थाचा उपयोग केला पाहिजे. पित्तक्षय जर असेल तर आम्ल, लवण, कटू, क्षार, उष्ण आणि तीक्ष्ण द्रव्यांचा वापर करावा. कफाक्षय असेल तर स्निग्ध, गुरू, मधुर, सांद्र, पिच्छल द्रव्याचा प्रयोग केला पाहिजे. आणि आहाराप्रमाणेच जो जो धातू वाढवणारे कर्म ते सुद्धा यथायोग्य प्रकारे केले पाहिजे. या प्रकारे ज्यांचं या ठिकाणी वर्णन केलेलं नाही ते अन्य शरीर धातू सुद्धा वेळेनुसार समान गुणयुक्त पदार्थांच्या सेवनानुसार वाढवावेत आणि किंवा वाढलेले शरीर धातू विपरीत गुणयुक्त द्रव्याच्या पदार्थाच्या सेवनाने कमी करावेत. या प्रकारे सर्व शारीरिक धातूंच्या वृद्धी आणि ऱ्हासकर भावांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि एक मार्गदर्शक सूत्र या ठिकाणी सांगितलेलं आहे की समान गुण भूयिष्ठ पदार्थ सजातीय किंवा विजातीय वापरले तरी आपण धातुसाम्य प्रस्थापित करण्यासाठी ह्या द्रव्यांचा वापर करावा आणि योग्य कालामध्ये तो करावा, हे पण महत्वाचं आहे. कार्त्स्नेन शरीर वृद्धि करातु इमे भावाः भवन्ति तद यथा कालयोगः स्वभाव संस्थितिः आहार सौष्ठयम अविघातश्चेती. शरीराची वाढ करणारे भाव या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कालाला पहिल्यांदा महत्व दिले, योग्य असा काल, नंतर स्वभावाने म्हणजे स्वभावतःच वाढ होते, नंतर योग्य पद्धतीचा आहार असला पाहिजे आणि अविघात म्हणजे ज्यांना काही आघात होणार आहे, विपरीत कार्य करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा अभाव असला पाहिजे, त्याला अविघात असं म्हणतात. तर ह्या सर्व गोष्टी असतील तर शरीराची वृद्धी होते. वृद्धी प्रस्तावात सर्व शरीर वृद्धी करानास कार्त्स्नेन संपूर्णतः शरीराची वृद्धी करण्यासाठी कालयोग इति वृद्धिकारक यौवनादि कालयोग, तारुण्य
सारखा जो काल आहे तो शरीर धातूंची वृद्धी करणारा काल आहे. यौवनादौ ही सप्तदश वत्सरादि काल लक्षणे कालमहिम्ना एव वृद्धिर्भवती. तर यौवनामध्ये काळाच्या महिमेनेच शरीराची वाढ होते. स्वभाव शब्देन अदृष्टम उच्यते. स्वभाव याचा अर्थ अदृष्ट म्हणजे जे त्याचा कर्माशी पण संबंध आहे, पूर्व कर्म याचाही या ठिकाणी संबंध आहे. ते स्वभाव संसिद्ध शरीर वृद्धी हेतु अदृष्टम. तर त्या स्वभावा शरीराच्या ज्या स्वभावामुळं शरीराची वाढ होत राहते. आहार सौष्ठम इति आहार संपत्ती योग्य तऱ्हेचा आहार आणि अविघात हाच इति शरीर वृद्धी विघात करा कर अतिव्यायाम अति व्यवाय अमनो विघातादि विरह हा. तर शरीर वृद्धी विघातकर भाव मध्ये अतिव्यवाय नंतर मनाला प्रसन्न न करणाऱ्या गोष्टी असणं आणि अतिव्यवाय ह्या शरीर वृद्धी विघातकर आहे, म्हणजे शरीराची वाढ होऊ न देणारी गोष्ट आहे. तर या गोष्टीचा टाळायच्या आहेत म्हणजे शरीराची वाढ होईल. अतिव्यवायादी अति कष्ट हे जर टाळले आणि इतर अजून आता नवीन याच्यामध्ये जशा साथ वगैरे आली तर हे सुद्धा विघातकर भाव आहे. शरीर वृद्धी विघातकर भाव आहे. एखाद्या साथीचा प्रादुर्भाव होणं तर अशा वेळी हा शरीराची वृद्धी होत नाही आणि म्हणून त्या गोष्टी जर नसतील तर शरीराची वृद्धी ही होत राहते. हे संक्षेपाने थोडक्यात या ठिकाणी शरीर वृद्धीकर भाव सांगितलेले आहेत. तर शरीराची संपूर्णपणे वृद्धी करण्यासाठी कालयोग, स्वभाव संसिद्धी, आहार सौष्ठव आणि अविघात या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. शरीराची संपूर्णपणे म्हणजे सर्व धातूंच्या वृद्धीसाठी कारणीभूत असणाऱ्या भावांचे वर्णन या सूत्रामध्ये केलेलं आहे. आणि त्यापैकी कालयोग म्हणजे दिवस, आठवडा, महिना, ऋतू, वर्ष, बाल्य तसेच यौवन यांचा समयोग. स्वभाव संसिद्धी म्हणजे प्राकृतिक रूपानं शरीराची वृद्धी होणं, यालाच अदृष्ट असं सुद्धा म्हणतात. आहारासंबंधी सर्व आदेश, उपदेश तथा सेवन विधी यांचा समयोग होणे म्हणजे आहार सौष्ठव. योग्य प्रकारचा आहार योग्य पद्धतीनं घेणं म्हणजे आहार सौष्ठव. आणि आहार विधी विशेषतांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि चरक सूत्रस्थानामध्ये 5-6 मध्ये सुद्धा त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आणि अविघात म्हणजे शरीर वृद्धीच्या मार्गामध्ये बाधक भावांची उपस्थिती नसणं. उदाहरणार्थ अयोग, अतियोग, मिथ्यायोग हे सुद्धा नसणं. त्याचप्रमाणे काही नैसर्गिक संकट नसणं हे गोष्टी पण महत्वाच्या आहेत. त्यामुळे शरीराची वृद्धी होते. आता आपण थांबूया. उद्या आपण पुढचा भाग घेऊया. एक सुभाषित एक नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे ऐकूया. तर एक जे सुभाषित आहे त्यामध्ये सांगितलंय की महाभारताच्या त्याचप्रमाणे मनुस्मृतीमध्ये, पंचतंत्रामध्ये आणि हितोपदेश या सर्व ठिकाणी हे सुभाषित आलेलं आहे. आपदर्थे धनम रक्षेत धारान रक्षेत धनैरपि आत्मानं सततम रक्षेत दारैरपि धनैरपि. तर इथे आपदर्थे म्हणजे संकटचा सामना करण्यासाठी धनाचं रक्षण करावं. म्हणजे आपल्या म्हणजे धन साठवून ठेवावं. जे संकटामध्ये आपल्याजवळ धन असेल तर त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. म्हणून
धनाचं रक्षण करावं. नंतर आपदर्थे धनम रक्षे दारान रक्षे धनैरपि. आणि पत्नीच्या रक्षणासाठी धन सुद्धा खर्च करून सुद्धा पत्नीचं पण रक्षण करावं. त्यासाठी पत्नीच्या रक्षणासाठी धन जर खर्च करायची वेळ आली तर ते करावं असं सांगितलेलं आहे. तर धन वेचून सुद्धा पत्नीचं रक्षण करावं. आणि आत्मानं सततम रक्षे दारैरपि धनैरपि. दारा म्हणजे पत्नी. तर मात्र स्वतःचं रक्षण करण्यासाठी धन आणि पत्नीचा जरी त्याग करावा लागला तरी करावा असं सांगितलेलं आहे. इथे आत्म्याचं रक्षण म्हणजे स्वतःचा बचाव हा जरी म्हणजे वरवरचा अर्थ असला तरी आत्म्याचं रक्षण करणं म्हणजे मोक्ष मिळवणं. हा या ठिकाणी सांगितलं की मोक्ष मिळवण्याचे जे काही उपाय सांगितलेले आहेत त्यामध्ये नेहमी प्रयत्न करावा आणि त्यासाठी धन आणि इतर सगळ्या सांसारिक गोष्टींचा त्याग करायची वेळ आली तरी पण करावा. तर आत्म्याचं सतत रक्षण करावं हे सांगितलेलं आहे. हे शरीर हे ते नाशवंत आहे. पण आत्म्याच्या कल्याणासाठी जे काही या जगात करावयाचे त्याला नाशवंत मनुष्य देह हेच काय ते एकमेव साधन आहे. तर आत्म्याचं रक्षण करण्यासाठी पुण्यकर्म करण्यासाठीच एकमेव साधन हे शरीर आहे. त्यामुळे बायका मुलं संपत्तीपेक्षा सुद्धा आपण आपल्या स्वतःचे म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रथम रक्षण करावं असं म्हणून सुद्धा म्हटलेलं आहे. आत्मन याचा अर्थ नेहमी स्वतः म्हणजे जीवात्मा म्हणजे परमात्म्याचा अंश असा केला जातो. या ठिकाणी आत्म्याचा अर्थ क्रियाशील नाश न पावणारा जीवात्मा असा होतो. आणि त्याच्या उद्धारासाठी म्हणजे मोक्षासाठी त्या आत्म्याचं नेहमी रक्षण करावं म्हणजे मोक्षासाठी नेहमी प्रयत्न करावेत. त्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत मागील अध्यायामध्ये. त्याचं नेहमी जर आपण पालन केलं तर आपण आत्म्याचं रक्षण करू शकतो आणि मोक्ष मिळवू शकतो. त्याच्यामध्ये सत्संगती हा एक फार महत्वाचा उपाय सांगितलेला आहे. धन्यवाद.